जय श्रीराम भावांनो, तर परत का आपलं एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे फुरसुंगी ते नागपूर. तर दाखवतो तुम्हाला आता मी नियोजन आजचं नियोजन असं आहे का, गाडी भरून झालेली आहे. काल गाडी मार्केटला खाली केली, आज भरली. रात्री चालतो तर ही भरेल आपण गाडी. तर पार्किंग आहे व्हेटरांची, गाडी लावली असं साईडला. तिला मस्त पैकी नाही का लागला पडदा वगैरे मारून घ्यायचा आणि फ्रेश व्हायचं. आता रात्री 10-11 वाजता मी कागद मारला नाही का, म्हणजे बांधून वगैरे घेतला. त्याच्यामुळे मग आता काय टेन्शन नाही आपल्याला, फक्त पडदा बांधायचा कधीच निघायचं. आता निवांत होतो. मग गाडी विडी घेतली पुसून एकदम क्लीन चकाचक. शुभ्या पाहिला काय निवांत बसलाय. तर चला मग काय जीव बांधून तिला. तर भावांनो, आजची जाळी आपला शुभम भाऊ मारून राहिलाय. तर पाहू आज शुभम भाऊ काय कारनामा करतो आणि कशी जाळी मारतो काय नु. तर चला याला थोडी मदत करू, मग झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. तर आजची स्पेशल जाळी शुभम दादा पण सगळी वर खाली इकडून तिकडं. इकडून जोडलेली आहे प्लस तिकडून जॉईंट झालाय. खाली काहीची खाली, इकडं वर, इकडून थोडं वगळं सगळं धर सोड केलंय. काय लोकांच्या दारात काय घुसत तुम्ही पाहिलं का. तर जाऊन द्या, जशी बी बांधली तशी चांगली बांधली. जाऊन द्या, काय टाइमपास नाही झाला काही नाही तिच्यात बांधण्यात. पण चला आता जाऊ फ्रेश होऊ जरा. टवेल बिवेल घ्यावा लागतोय नाही का. तर चला मग काय येऊ फ्रेश वगैरे होऊन मग गाडी साफसुथरी आतून करायला आणली. आतून घाण झाली चांगली. तर भावांना हिशोबाने मला आणलंय जंगलामध्ये त्यांच्या. हे पाहिलं का बट्टप, आणि हे जंगल डिस्कवरी जंगल आहे डायरेक्ट. तर आपल्याला आता इथं आंघोळ करायची नाही का. आणि मी आलेलो टावेल बिवेल घेऊन मस्त आता आंघोळ बिंघोळ करून घेऊ. तर चला घेतो आंघोळ करून. मग काय मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं. आता चाललोय बिल्टी आणायला मस्तपैकी. आता भारी वाटले जरा. येऊ शकत चप्पल घालवायला लागली ना. तर चला बिल्टी वगैरे घेऊन येऊ आणि निघू आता इथून डायरेक्ट घर. आता समोर पण 5-6 गाड्या. मग काय तर बिल वगैरे सगळं घेतलेलं आहे आता. तर आपण आलोय गाडी पशी. चला शुभ्या हो बरे. मग काय तर भावंड मग निघलो आता. परत बसला शुभम रायडर. वगल विगल लावून नात करते काय. तर चालले आता सरळ मंतरवाडी चौक. मग हडपसर ब्रिजवरून जाणार आपण डायगा तिथून बाहेरून. तर सचिन भाऊ पण येतो तिकडून. चला मग जवळ पारा बाहेर. तिथून ट्रॅफिक नाही आता, नो एंट्री वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळं लवकरच बाहेर काढून घ्या आहे का नाही. मग काय तर आलतो मुंडव्यात सर्कलला, म्हणजे चौकात सरवड. तर तिथं मोका ट्रॅफिक जाम आहे. फोर व्हीलरवाल्यांना नॉलेज नाही कुठून कशी घाली त्या गाडी. तर आता रपारपा घेऊ काढून चौकातून का, तर चांगलं ट्रॅफिक. तर बघितलं का पलीकडल्या साईडला सुद्धा ट्रॅफिक. दमदामध्ये वाढ इकडं जाऊ सरळ नाही तर. मग काय तर आता आपण आलेलो आहे शरदवाडी शरदवाडी नाही सणसवाडी, म्हणजे शिक्रापूरच्या माग. तर शिक्रापूर राहिलेलं आहे पुढं आणि शुभम भाऊ गेलाय माग. आता का तर चालू म्हणे तू आराम करतो आणि गाडीवर. आता रात्री लय वेळ जागा होता नाही का. त्याच्यामुळं आपलं काही नाही, आपण लवकर झोपलो होतो रात्री. त्याच्यामुळं सकाळी लवकर उठलं, लवकर गाडी भरून वगैरे घेतली. सध्या दमादमा. आणि सचिन भाऊ आहे पुढं आता आपल्या, म्हणजे 7-8 किलोमीटर घ्या पासून. आपण निवांत चालला 60ला. त्यांना गाडी भरायची, त्याच्यामुळं ते टापोटाप गेलेले आहे मागून. तर चला मग काय पाहू आता. थोडं एका ठिकाणी थांबायचं आपल्याला, थोडं काम आहे त्याच्यामुळं. मग काय तर आलतो आता रांजणगावच्या जवळ. तर इथं मंदिर इकडे राहिलं आणि आपण आहे चढाला. ट्रॉफिक लागलेला इथं चढाला. आता पाहू आता कधी निघत काय. मग काय तर भावांनो आलतो आता नगरमध्ये. तर
मग आज आतल्या सिटीतून आलेलो आहे. तर हे बघू शकता सिटी. पहिला कशा टू व्हीलर वाले नाही का झक मारी ते इकडून तिकडे आखली तरी आहे का पाहिला का. यांनी एकच रोड घेतलाय रात्रीतून नावा केलाय. कानाला मोबाईल चाललाय कुठं थोबाडवर करून. मग काय तर भावना आता नगर मधलं काम वगैरे सगळं झालं. मग आता चाललंय राहुरीला. तर आपण चाललाय हो प्याला खवरायला कुरकुरे. पहिला पप्पाची परीला नॉलेज नाही काय नो. तिलाच काय लोकांना नॉलेज नसतं कुठं घुसत आहे कशी आहे पण. तर मग आता जाऊ दामादामाने घरी. तर शुभम दादाला सोडलंय नगर मध्ये. इथून आत्ता डायरेक्ट वाईट घर. चला मग काय जाऊ दमदामाने.